नेमकं उपोषणाचं स्थळ कुठलं त्याची माहिती समोर आलेली नाही। सरकारचं शिष्टमंडळ काल मनोज जरांगे यांची भेट घेऊन गेलं, त्यांच्याशी चर्चा करून गेलं, मात्र कुठल्याही प्रकारचा तोडगा काही निघालेला नाहीये। जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत। आमरण उपोषण असणार असं त्यांनी आधीच जाहीर केलंय। वाटायला की किती जीव आहे माझ्यावर, इथं अंतरवालीत उभं राहायला जागा नाही, त्याच्यामध्ये माझ्या डोळ्यात पाणी आलं। या समाजाला माझ्याकडून आशा आहे की हे काहीतरी देऊ शकाल, आणि सरकार वारंवार मराठीवर अन्याय करत आहे। मी माझ्या समाजासाठी मरायला तयार, पण मी हटणार नाही। या अंतरवालीत आलेले लोक बघून मला हुंदका दाटून आला की इतकं प्रेम कुणाला नाही मिळू शकत। मी त्या समाजात माझ्या मराठ्यावर ते अन्याय सरकारनं करू नये ही माझी भूमिका आहे, आणि मी वारंवार ती विनंती केली की तुम्ही माझ्या समाजाला नका वेटीत धरू। लेकराबाळांनी काही केलं नाही माझ्या समाजाचं, आणि ते सारखा अन्याय करताय। मला इथं गोळ्या घालून मारलं तरी मी मरायला तयार आहे, आणि त्यांनी मला तरफडून जरी उन्हात इथं तळपत्या उन्हात मरू दिलं तरी मी तरफडून मरायला तयार आहे। पाटील, एक आशा पण आहे की काल रात्रभर शिष्टमंडळ जागून त्यांनी काही ड्राफ्ट तयार केलेला आहे, सरकार काहीच मी अविश्वास दाखवला नाही। मी म्हणतोय ते येतीलच, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। शेवटी मला माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं प्रिय आहे। जे यश मिळवलं, आता काही थोडक्यात गोष्टी राहिलेल्या आहेत, त्याच्याविषयी सकारात्मक आहे का? डोळ्यात मला याच्यासाठी पाणी आलं की माझ्यावर माझा समाज किती प्रेम करतो ती हुंदका दाटून आला मला। मी इथं अंतरवाली पूल केली, येऊ नका म्हणलं तरी पण, आणि जो समाज माझ्यावर प्रेम करतो त्याची इच्छा आहे ह्योच काहीतरी देऊ शकतो। ते मला त्या लेकरांसाठी मरणं सुद्धा माझी जबाबदारी आहे। सरकारने ठरवायचं गोळ्या घालून मारायचं का उन्हात तरपडून मरू द्यायचं, पण मी नाही हटत। आता बूम काढताना महाराष्ट्रासाठी हे स्वप्न बघितलं होतं आरक्षणाचं, मी ते मिळूनच देतोय आणि दिलं सुद्धा। मला हुंदका याच्यासाठी आला, माया मावल्यासह अंतरवालीत इतके लोक आले, मला त्याचा हुंदका दाटला की किती प्रेम करतोय मराठा समाज माझ्यावरती। त्यांनाच माझ्याकडून अपेक्षा आहे की हेच आरक्षण समाजाला देऊ शकतं, कल्याण करू शकतं, म्हणून मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे। इथं उन्हात तर पडून मी उन्हाचं स्वतः उन्हात भाजून घ्यायला तयार आहे। हे टोकाचं आंदोलन आहे। मला शेवटी पर्याय नाही, मला समाज आणि ते लेकरं बघावं लागणार आहे। ते लेकरासाठी मी करतो आणि मी करत राहणार आहे मरेपर्यंत। मी समाजासाठी करणार, मी पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या कल्याणासाठी लढणार, खानदेश विदर्भाच्या मराठवाड्याच्या पण लढणार, कोकणाच्या पण लढणार, मी राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यासाठी लढणार। सरकारचं काय म्हणणं आहे, काय बोलणं झालंय, निर्णय होईल आज? सरकारला जे करायचं ते करू द्या, दगा देऊ द्या, विश्वासघात करू द्या। मी इथं तरफडून उन्हात मरायला तयार आहे, आणि त्यांनी गोळ्या घालून मारलं तरी मरायला तयार आहे। मी हटायला तयार नाही। आतापर्यंत एवढे आंदोलन करावे लागले, सरकारला प्रत्येक वेळेस तुम्हाला आंदोलन करावं लागतं, एक मागणी पूर्ण होते, आरक्षणाचा मुद्दा मार्गी निघत नाही। आता काढून घेऊयात ना, पण प्रत्येक वेळेस आंदोलनच का करावं लागतंय? सरकार आम्हाला सहजासहजी नाही मिळत। आमच्या लेकरा बाळाचं कल्याण सहजासहजी कोणी करत नाही। आम्हाला जीवाचं रान करावंच लागतं, झगडावंच लागतं, आम्हाला हे करावं लागतं, इलाजच नाहीये। पण आम्हाला सहज कोणीच देत नाही। आमचे लेकरा बाळ मोठे होऊ नये, ते साहेब होऊ नये, अधिकारी होऊ नये, असं सगळ्यांची इच्छा असते, आणि मी त्या गरगरी मराठा समाजाच्या लेकरा बाळासाठी ते साहेब होत, अधिकारी होत म्हणून रात्रंदिवस जगतो। पण हे आंदोलन आता तुम्ही म्हणताय टोकाचं आहे, हे शेवटचं आंदोलन आहे। येतील ते, मी त्यांच्यावर विश्वास दाखवत नाही, येतील ते।